मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात मोठा बदल होण्यापूर्वी देव होतो. हा संकेत खूप लोकांच्या आयुष्यात येतो, पण बरेच लोक याचा अर्थ समजून घेत नाही. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अचानक काही लोक दूर गेले असतील तर घाबरू नका, कारण हा नकार नाही तर हा देवाचा इशारा आहे. आपल्या आयुष्यातील काही लोक असे असतात जे फक्त आपल्या दुःखातच आपल्या सोबत असतात. काही लोक आपली ऊर्जा कमी करतात, तर काही लोक आपल्याला यशाला अडवतात आणि काही लोक आपल्या मागे वाईट बोलतात. पण आपण भावनांमध्ये अडकतो आणि अशा लोकांना धरून ठेवतो. मित्रांनो, जेव्हा देव तुमच्यासाठी मोठा बदल तयार करतो, तेव्हा तो सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातील चुकीचे लोक दूर करतो. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे हे लोक तुमच्या सोबत राहू शकत नाही. एक छोटी कथा आहे. एक मुलगी होती, ती खूप चांगली होती आणि निरागस होती. ती सर्वांवर विश्वास ठेवायची, पण तिच्या आयुष्यात सतत समस्या येत होत्या. ती ज्या लोकांवर प्रेम करायची तेच तिला दुखवत होते. तिच्या आयुष्यात एक अशी वेळ आली की तिचे सर्व मित्र तिच्यापासून दूर गेले. तिला वाटले की ती एकटी पडली आहे. ती खूप रडायची, देवाला प्रश्न विचारायची, देवा, मी एकटी वाईट आहे का? सगळे मला का सोडून जात आहे? एक दिवस ती खूप दुःखी होऊन मंदिरात गेली. ती स्वामी समर्थांच्या चरणी बसली आणि रडू लागली. ती म्हणाली, स्वामी, माझ्याकडे कोणी नाही, आता तुम्ही आहात. त्या दिवशी तिला एक शांतता मिळाली. काही दिवसांनी ती तिच्या आयुष्यात नवीन लोके आली. ही लोके खरे होती. ते तिच्या यशात आनंदी होत होते. ते तिला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होते आणि काही महिन्यातच तिचे आयुष्य पूर्ण बदलले. मित्रांनो, त्या दिवशी तिला समजले, ज्यांना ती आपले समजत होती ते खरे नव्हते. स्वामींनी त्यांना दूर केले जेणेकरून योग्य लोक येऊ शकतील. मित्रांनो, कधी कधी देव तुमच्या आयुष्यातील लोकांना दूर करतो, कारण तो तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत असतो. जर आज तुमच्या आयुष्यात कोणी दूर गेले असेल तर त्यांना परत आणण्यासाठी धडपड करू नका. कारण जे तुमच्यासाठी आहे ते कधीच दूर जात नाही आणि जे दूर गेले ते तुमच्यासाठी नव्हतेच असेच समजायचे. लक्षात ठेवा, देव कधीच काही कारणाशिवाय घेत नाही. तो काहीतरी चांगले देण्यासाठी जागा तयार करत असतो. आजपासून एक निर्णय घ्यायचा. जो गेला त्याला जाऊन द्यायचं, भूतकाळ सोडायचा, देवावर विश्वास ठेवायचा, कारण तुमचे भविष्य खूप सुंदर आहे. मित्रांनो, जर हा संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर समजून घ्या, श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी काहीतरी मोठे तयार करत आहेत. मनात विश्वास ठेवा, स्वामींचे नाव घ्या आणि पुढे चालत राहा. लवकरच तुमच्या आयुष्यात असा बदल होईल की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, जर तुम्हाला पुढील संकेत ऐकायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी पुढील संकेत नक्की सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर आज मी तुम्हाला दुसरा असा संकेत सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात मोठा बदल होण्यापूर्वी दिसतो. हा संकेत खूप गूढ आहे आणि ज्यांना तो अनुभवायचा मिळतो त्यांचे आयुष्य खरोखरच बदलते. मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? बाहेर खूप समस्या असतात, पण आतून एक विचित्र शांतता वाटते. पूर्वी लहान लहान गोष्टींवर तुम्ही खूप विचार करायचे, रात्रभर झोप लागत नव्हती, भविष्याची चिंता, पैशांची चिंता, नात्यांची चिंता. पण अचानक काही दिवसांपासून तुम्हाला वाटत आहे की सगळे ठीक होईल. हे साधे नाही, हा देवाचा स्पर्श आहे. जेव्हा देव तुमच्या आयुष्यात मोठा बदल करणार असतो तेव्हा तो सर्वप्रथम तुम्हाला मनाला शांत करतो, कारण शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकते. एक कथा ऐका. एक मुलगा होता. तो खूप मेहनती होता, पण त्याला यश मिळत नव्हते. तो सतत तणावात असायचा. त्याला वाटायचे की त्याचे आयुष्य संपले. एके रात्री तो खूप थकलेला होता. तो स्वामी समर्थांना नाव घेत झोपला. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. त्यांनी फक्त एवढेच सांगितले, घाबरू नकोस, सगळे ठीक होईल. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती. त्याच्या समस्या अजूनही होत्या, पण भीती नाहीशी झाली. तो म्हणाला, माहीत नाही का,
पण आता मला विश्वास आहे. मित्रांनो, काही महिन्यातच त्याला यश मिळाले, पण त्याचा खरा बदल त्या दिवसापासून सुरू झाला जेव्हा त्याच्या मनात शांतता आली. मित्रांनो, लक्षात ठेवा, बाहेरची परिस्थिती लगेच बदलत नाही, पण देव आधी तुमचे मन बदलतो. जर तुमच्या आयुष्यात अशी शांतता असेल तर समजून घ्या की देव तुमच्या जवळच आहे. आजकाल अनेक लोक मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी आणि स्प्रेजकडे वळत आहेत, कारण त्यांना आतून शांतता मिळत आहे. मित्रांनो, ही शांतता म्हणजे देवाची उपस्थिती आहे. ती सांगते की तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. म्हणून एवढं तुम्हाला ही भावना येते तेव्हा ती दुर्लक्ष करू नका. दररोज काही मिनिटे प्रार्थना करा, स्वामी समर्थांचे नाव घ्या, कारण ही शांतता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आणि एक दिवस येईल जो तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि तुम्ही मागे वळून सुद्धा पाहणार नाही. तो बदल त्या दिवशी सुरू झाला जेव्हा मला आतून शांतता वाटली. मित्रांनो, जर तुम्हाला अशी शांतता वाटत असेल, जर स्वामी समर्थांना धन्यवाद द्या, कारण मोठा बदल खूप जवळ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला संकेत 3 ऐकायचं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी पुढील संकेत नक्की सांगणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला तिसरा आणि सर्वात कठीण संकेत सांगणार आहे. हा संकेत बहुतेक लोकांना समजत नाही आणि म्हणूनच निराश होता. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढल्या असतील तर घाबरू नका, कारण हा नकार नाही, हा देवाचा इशारा आहे. होय मित्रांनो, जेव्हा देव तुमच्या आयुष्यात मोठं कारण असतो तेव्हा तो तुमची परीक्षा घेत असतो. कारण देव कधीच कमकुवत व्यक्तीला मोठी जबाबदारी देत नाही. तुम्ही लक्ष दिले आहे का? ज्यांचे आयुष्य मोठे झाले त्यांनी खूप संघर्ष करावा लागला, कारण संघर्ष तुमची ताकद वाढवतो. एक छोटी कथा ऐका. एक तरुण मुलगा होता, त्याला नोकरी मिळत नव्हती. तो खूप प्रयत्न करत, पण प्रयत्न वेळी अपयश मिळत होते. त्याच्या घरी परिस्थिती खूप वाईट होती. कधी पैसे नसत तर कधी घरात भांडण होत असत. देव माझ्यासोबत का नाही? एके दिवशी तो खूप निराश झाला. त्याने स्वामी समर्थांना विचारले, मी इतकी मेहनत करतो तरी मला यश का नाही? त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वामी समर्थ म्हणाले, तुझा वेळ जवळ आहे, पण आधी तुला मजबूत बनणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अजून अडचणी आल्या. तो जवळजवळ हारच मानत होता, पण त्याने विश्वास सोडला नाही आणि काही महिन्यातच त्याला एक मोठी संधी मिळाली. त्याचे आयुष्य पूर्ण बदलले. मित्रांनो, त्या मुलाला नंतर समजले, जर त्या अडचणी आल्या नसत्या तर तो त्या संधीसाठी तयार झाला नसता. म्हणून लक्षात ठेवा, अडचणी म्हणजे देवाचा राग नाही, तर त्या तुमच्या यशाची तयारी आहे. जेव्हा सोनं तयार करायचं असतं तेव्हा ते अग्नीत टाकता, तसंच देव तुम्हाला मजबूत बनवतो. आज जर तुमच्या आयुष्यात खूप समस्या असतील तर निराश होऊ नका, कारण मोठ्या बदलाआधी वादळ येते आणि पाऊस येण्याआधी ढग काळे होतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, स्वामी समर्थांचे नाव घ्या. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही या संघर्षासाठी देवाचे आभार मानाल. मित्रांनो, हा काळ कमवायचा नाही, ही फक्त परीक्षा आहे. जर तुम्ही या परीक्षेत पास होणार असाल आणि जर तुमचे आयुष्य इतके सुंदर होईल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आजपासून एक निर्णय घ्या. अडचणीपासून घाबरू नका, त्या संधीच समाजाचा, कारण देव तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला संकेत 4 ऐकायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला चौथा आणि खूप गूढ असा संकेत सांगणार आहे. हा संकेत खूप खास लोकांना अनुभवायला मिळतो. जर हा संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर समजून घ्या की देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? पूर्वी देव, प्रार्थना, मंत्र, ध्यान ह्या गोष्टींमध्ये तुमचे मन लागत नव्हते,
पण अचानक काही दिवसांपासून तुमचे मन अध्यात्माकडे ओढले जाऊ लागले आहे. अचानक तुम्हाला भजन ऐकावेसे वाटते, मंत्र जप करावासा वाटतो, मंदिरात जावेसे वाटते, देवाचे फोटो पाहून मन शांत होते. हे योगायोग नाही, तर हा तुमच्या आत्म्याचा जागरणाचा क्षण आहे. जेव्हा देव तुमच्या आयुष्यात मोठा बदल करणार असतो, तेव्हा तुमच्या आतल्या शक्तीलाही जागृत करतो. कारण बाहेरचा बदल होण्याआधी आतला बदल होतो. एक छोटी कथा ऐका. एक स्त्री होती. तिच्या आयुष्यात खूप कठीण परिस्थिती होती. घरात सतत समस्या, पैशांची अडचण, नातेवाईकांमध्ये तणाव. ही खूप त्रस्त होती. एके दिवशी अचानक तिला वाटले की तिने देवाची प्रार्थना करावी. ती दररोज स्वामींचे नाव घेऊ लागली. सुरुवातीला काही बदल झाला नाही, पण तिच्या मनात शांतता वाढू लागली. ती म्हणायची, माझ्या समस्या अजून आहेत, पण मला आता भीती वाटत नाही. काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागल्या. तिच्या मुलाला नोकरी मिळाली, घरात भांडणे कमी झाली, आर्थिक परिस्थिती सुधारली. नंतर तिला समजले, तो बदल त्या दिवशी सुरू झाला जेव्हा अध्यात्माकडे वळाली. मित्रांनो, हा संकेत सांगतो की ऊर्जा बदलत आहे. तुम्ही सामान्य व्यक्ती राहत नाही, तुम्ही दिव्य शक्तीकडे जोडले जात आहात. आजकाल अनेक लोक म्हणतात, मला अचानक स्पिरिच्युअलिटी मध्ये इंटरेस्ट आला. हे कारण नसतानाही होत नाही. देव तुमच्या आयुष्यात नवीन चॅप्टर सुरू करत आहे, म्हणून हा संकेत दिलाय. तर त्याला दुर्लक्ष करू नका. दररोज काही मिनिटे प्रार्थना करा, स्वामी समर्थांचे नाव घ्या. कारण काळ तुमच्या आयुष्यात सर्वात शक्तिशाली काळ असतो. एक दिवस येईल की जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, माझे आयुष्य तर या दिवशी बदलायला सुरू झाले, जेव्हा मला देवाकडे ओढ वाटू लागली. मित्रांनो, जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर आजच स्वामी समर्थांना धन्यवाद द्या. कारण तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार खूप जवळ आहे. मित्रांनो, आज हे 4 संकेत तुमचे जीवन बदलणार आहे. तर मित्रांनो, माहिती जर इम्पॉर्टंट वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ 5 व्यक्तींना शेअर करा जे तुमच्या